चला सामना सुरुवात होते. एका बाजूला पाहतोय आपण पलसदा पाडा संघाला पाहतोय आपण नाणेफेक जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारलंय आणि बॅटिंगसाठी आपण पाहतोय जाबरपाडा संघाचे दोन सलामीचे फलंदाज मिस्टर पिंटू जाधव आणि पंकज डबका. पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अजय फरले. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक असेल. पॉवर प्ले षटकाचा विचार केला तर 3 शतरषक 30 सर्कलच्या बाहेर असतील. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय परंतु बॅटन बॉल संपर्क झाल्याने पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. डॉट चेंडूची सांगता झाली पहिल्याच बॉलवरती. पुढचा बॉल यावेळेस लेग स्टिक सोडून जाणारा बॉल होता. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अतिरिक्त धाव अवंतर धाव स्कोर बोर्ड मध्ये अडवताना पाहतोय. यावंताच्या रूपात धावसंख्येचा पाहता आपण आकार मिळतोय. यावेळेस ऑन साईडला खेळून काढलाय. चेंडू जातोय गॅप मध्ये परंतु बघा तिकडे थोडीशी आउटफील्ड थोडीशी खराब आहे. त्याच कारणाचं पाहिलं तर 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेची धावफलक पाहता पण 3 वर जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेचून काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. या पिंटू जाधव यांना पाहतोय थोडंसं अडचणीमध्ये आणलं जातंय कारण पहिला चेंडू पाहिला तर ऑन द मार्क होता. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळला होता. त्यानंतर अवांतर चेंडू हाताळला गोलंदाज अजय यांनी. त्यानंतर 2 धावा आल्या. त्यानंतर पहिला तर कमबॅक केलाय. पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. अजय पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅकवर. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला तो डान्सिंग डाऊन द ग्राउंड परंतु बॅटच्या टूला व्रत झाला. चेंडू सरळ जातोय एका धावेसाठी. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेने धावफलक पाहता पण 4 वर जाऊन पोहोचते. 4 बॉलचा इकडे खेळ संपलेला आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे आणि आता पाहतोय पंकज डबका येतोय स्ट्राईक वरती. एक आक्रमक फलंदाज हार्ड हिटर बॅट्समन आहेत जाबरवाडा संघाचे. नक्कीच चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेस ऑन साईडला उडवलाय. चेंडू गॅप मध्ये आहे. बघा शतरक्षक डीप मध्ये तैनात होते. चांगलं शतरक्षण पाहतोय पण बघा शतरक्षण पाहिलं तर आपण लांगांवरून शतरक्षक धावत गेला आणि सुंदर शतरक्षण पाहिलं आपण त्यांच्या मार्फत. एक सिंगल इथे धाव कंप्लीट केली गेली आहे. बघा जिकडे चौकार गेला असता नक्कीच तिकडे चांगलं शतरक्षण पाहिलं आपण. सिंगल लावली आहे. या सिंगलच्या मध्ये धावफलक पाहता आपण 5 वर जाऊन 5 रन्स ऑन बोर्ड. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय या पहिल्या षटकातील आणि पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर कम्प्लिटली बॅकफूट वरती नेऊन ठेवलाय. यावेळेस ऑन साईडला उडवलाय. गॅप मध्ये चेंडूला खेळून काढला. चेंडू जातोय सरळ डन 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 करा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी शेवटच्या बॉलवरती सुटकाचा श्वास इकडे मिळालाय. जाबरवाडा संघाला चौकार आलाय शेवटच्या बॉलवर. विकास येतोय बॉल इन ट्रॅक वरती. विकास हरवटे आपण पाहतोय बॉल इन ट्रॅक वरती आलेले आहेत. नक्कीच आज आपल्या संघासाठी चांगलं काम विकास यांच्याकडून आपण पाहायला मिळेल.
परंतु पंकज यांच्या बॅटमधून एक मोठा फटका नक्कीच येण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये आपण पाहिलं मिड विकेट रिझर्वमध्ये. त्याच कारणाचं पुन्हा एकदा आपण स्ट्राईकवरती आपण पंकज डबका यांना पाहतोय. पंकज यांच्याकडे विचार केला तर कॅलिबर आहे, मोठे फटके खेळणं नक्कीच त्यांच्याकडे सोपं आहे, परंतु गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती करताना पाहिलंय पलसरापाडा संघाला. पहिला चेंडू बघा, स्लोअर वन चेंडू होता. चेंडूला गॅपमध्ये खेळून का क्षेत्ररक्षक तिकडे आहे डीपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण, परंतु 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या आहेत. बघा बोटांची जादू इथे दाखवताना पाहतोय आपण विकास या गोलंदाजाला. चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू पहिला हाताळला होता विकास. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस ऑन साईडला बघा थोडंसं क्षेत्ररक्षण पाहतोय पण चांगलं झालंय. एक सिंगल धाव येते हे बॉलवर सुद्धा. या सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. 12 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा आपण पिंटू जाधव आहे तो स्ट्राईक वरती, लिफ्टी बॅटर आपण पाहतोय. नक्कीच पिंटू यांच्याकडे पाहिलं तर मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. इथून पाहिलं तर जाबरवाडा संघाला, आणि ती आवश्यकता ती भूक इकडे मिटवावी लागेल पिंटू यांना. नक्कीच त्यांच्या बॅटमधून एका मागच्या षटकामध्ये पाहिलं तर चौकार आलाय. असेच मोठे फटक्यांची आवश्यकता असेल, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती विकास आहेत. यावेळेस जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या टोला चेंडू ब्रश झालाय. चेंडू सरळ यष्टांच्या मागे निघून गेला होता. तिकडे पाहतो पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. कोणतीही धाव इथे कंप्लीट होत नाहीये, म्हणजे निर्धाव चेंडू आलाय. डॉट चेंडू आलाय पूर्णपणे. यावेळेस पाहिलं तर बॅटरला फसवून ठेवलाय, बांधून ठेवलाय गोलंदाज विकास हरवटे यांनी. चौथा बॉल या दुसऱ्या षटकातील विकास पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस इनसाइड आउट कव्हर्स रिझन मध्ये, लॉंग ऑफ रिझन मध्ये आपण पाहतोय सुंदर जेल इथे कंप्लीट होताना पाहतोय गणेश यांच्या मार्फत. आणि पहिला हादरा बसतोय जाबरपाडा संघाला. मिस्टर पिंटू जाधव बॅक टू द आउट गॉन. डीजे योगेश येतोय न्यू बॅटर. योगेश पिलाना येतोय न्यू बॅटर पाहतोय बॅटिंग मार्क वरती. 00 ची जर्सी परिधान केली आहे नक्कीच योगेश यांनी. धावसंख्या पाहता आपण 12 वरतीच थांबलेली आहे. कुठेतरी फुल स्टॉप लागलाय या धावसंख्येला. इथून जर चालना द्यायचं असेल तर मोठे फटक्यांची आवश्यकता असेल, स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असेल. सिंगल डबल वरती सुद्धा जास्तीत जास्त भर दिला जाईल का, परंतु यावेळेस पाहतो तर बोटाची जादू यावेळेस दाखवलंय गोलंदाज विकास हरवट यांनी. डॉट चेंडू आलाय. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातील. विकासाने चांगली गोलंदाजी केलाय. पुन्हा एकदा चेंडू पाहिला तर आपण निर्धाव आलाय. षटक संपते दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 12 वरती थांबली गेली आहे. या षटकामध्ये विचार केला तर 3 धावा खर्च केल्यात आणि एक महत्त्वाची विकेट घेतली आहे मिस्टर विकास हरवटे या गोलंदाजाने. चांगलं षटक हाताळलंय विकासांनी. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 12 वर जाऊन पोहोचलंय. तिसरं षटक हाताळण्यासाठी पाहता आपण गोलंदाज सज्ज असलेला बॉलिंग ट्रॅक वरती. जयेश फरले येतोय न्यू बॉलर. परंतु आता पाहतो इथून मोठे फटक्यांची आवश्यकता पंकज डबका यांना नक्कीच करावी लागेल. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. यावेळेस हाफ ट्रॅक होता, पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. मिस्ट्रामिंग झाला, चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणि बघा कोणती चुकी होत नाही. मिस्टर पंकज डबका पाहतोय आपण स्वस्तामध्ये बाद होताना पाहतोय. विकेट डाऊन.
कल्पेश येतोय. कल्पेश ठाकरे आपण पाहतोय न्यू बॅटर. कल्पेश खापरे येतोय. जयेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. यावेळेस बघा पुन्हा एकदा बीट केलं बॅटरला. पूर्णपणे जाबरवाडा संघाला आता बॅकफूट वरती नेण्याचं काम या षटकामध्ये सुद्धा केलं जाते. कारण पहिल्या षटकामध्ये पहिल्या तर धावा आल्या होत्या, 9 धावा लागल्या गेल्या होत्या, परंतु या षटकामध्ये मागच्या षटकामध्ये 3 धावा आणि या षटकामध्ये पहिल्या तर 2 बॉलमध्ये एकही धाव आली नाही. यावेळेस बघा दांडी 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 गोल, फलंदाज बाद, विकेट डाऊन. चंद्रकांत येतोय. चंद्रकांत डबका बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय. बघा चंद्रकांत आल्यात. चंद्रकांत यांना मोठी बॅटिंग करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. संघ थोडासा बॅकफूट वरती गेलाय, फ्रंटफूट वरती आणावं लागेल. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅट बॉल संपर्क झाला नाही. अजून एक चेंडू पाहिला तर डॉट आलाय. या षटकामध्ये विचार केला तर एकही धाव अजून सुद्धा आली नाहीये आणि महत्वाचा विचार केला तर 2 महत्वाचे विकेट सुद्धा मिळवल्यात यावेळेस जयेश फरले यांनी. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला, बॅट बॉल अजून एक संपर्क झाला नाहीये. 5 चेंडू पाहिलं तर निर्धाव आल्यात. 5 चेंडू 2 विकेट सुद्धा मिळवल्यात. म्हणजे विकेट मेडन ओव्हर येईल का? आपण या स्पर्धेतील पहिली विकेट मेडन ओव्हर येईल का पाहूया आपण, कारण शेवटचा बॉल असेल. जयेश फरले पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असतील. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातील. यावेळेस मिस्टामिंगला चेंडू हवेत आहे, गणेश चेंडूच्या खाली आणि सुंदर झेल आणि पहिली विकेट मेडन ओव्हर येते जयेश फरले यांच्या नावावरती लिहिली जाते. न्यू बॅटर आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंगला हितेश जाबर येतोय. शेवटचा षटक कोणता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल? शेवटच्या 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या पाहतो 12 वरती थांबली गेली आहे. यावेळेस ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, चेंडू डीप मध्ये निघून जातोय. शतरक्षक आहे डीप मध्ये, एक धाव तरी दुसरा धावायचा प्रयत्न होतोय. बघा दुसरी धावायचा प्रयत्न सुद्धा इथे यशस्वी पूर्ण होताना पाहतोय. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धावांचे धावफलक पाहता पण थोडसा पुढे सरकलाय, 14 वर जाऊन पोहोचलाय. एक फायटिंग टोटल मध्ये जाण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. यावेळेस दांडी गोल होते, फलंदाज बाद मिस्टर योगेश पिलाना पाहतो आपण. बॅक टू डग आउट गॉन. थँक्यू. अश्विन येतोय. शेवटचे 3 बॉलचे खेळ बाकी आहे.
यावेळेस ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, चेंडू गॅपमध्ये घेऊन काढलाय. बघा 2 शतक गणेश येतोय. बघा विशाल आणि गणेश आले होते, पण तो विशाल स्वतः थोडेसे थांबले आणि गणेश यांच्याकडे चेंडू गेला. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धावांशी धावफलक पाहता आपण 16 ओव्हर जाऊन पर्यंत 16 रन्स ऑन बोर्ड, 16 धावा लागल्या गेल्या आहेत स्कोर कार्डवरती. एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथून सुद्धा पाहिलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉलवरती मोठे फटके येणं गरजेचं असेल, परंतु यावेळेस चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू हाताळलाय चंद्रकांत यांनी. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातील, आणि पहिल्या डावामध्ये पाहिलं तर पूर्णपणे बॅकवरती नेऊन ठेवलाय जाबरपाडा संघाला. यावेळेस लेग स्टिक सोडून जाणार बॉल होता. पंचांचा इशारा पाहतो आपण वाईटचा आहे. या रगरगत्या उन्हामध्ये आमचे 2 ऑफिशियल पंच पाहतोय आपण, प्रवीणजी सुतार मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आणि संतोषजी वळवी सरांना पाहतो आपण स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये. यावेळेस शेवटचा बॉल सुद्धा आलाय निर्धाव. षटक संपते 4थं आणि या 4 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती आणि 18 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलं आहे 24 बॉलवरती. चला 2 संघ जे कर्णधार आपल्यासोबत जोडले जातील. एका बाजूला होम साईड 444 नागले बी संघाचे कर्णधार, तर दुसऱ्या बाजूला गावदेवी स्पोर्ट्स खोलांडे संघाचे कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस केला जाईल. चला नागले टीम आपला कॅप्टन पाठवून द्यायचा टॉस करण्याकरता. आकाशदादा भोईर यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला ओम साईड 444 नागले बीचा संघ पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी स्पोर्ट्स खोलांडे. दोन्ही संघाच्या कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये जोडले जात आहेत. छापासा कॉल आहे नागले संघाचा, काट आलेला आहे. खोलांडे संघाने नाणेफेक जिंकलाय. मान्य विनंती करतोय दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन कृपया करून स्थानापन्न व्हायचं आहे. खोलांडे संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्याने निर्णय का असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बघा 2 सामने पाहिले, 3 सामने पाहिले. तिन्ही सामन्यामध्ये पहिली गोलंदाजी केली होती. तुम्ही काहीतरी वेगळं ठरवलंय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करताना किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 ते 45. 40 ते 45 धावांचा प्रयत्न केला जाईल. आणि नागल्या संघासोबत तुम्ही पहिले कधी खेळला आहेत का? नाही. म्हणजे पहिलाच मॅच असेल तुमचा त्याच्यासोबत. आणि नक्कीच पहिली मॅच खेळताना किती धावापर्यंत नक्कीच त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 ते 45. म्हणजे तुम्ही 40 ते 45 टार्गेट सुद्धा तुम्ही सेट करणार आणि डिफेन्स सुद्धा तेवढे त्याच्यावरती करणार. म्हणजे थोडी चुरशीची मॅच पाहायला मिळेल. तुम्हाला या ग्राउंडचा अनुभव आहे का? हाय. नक्कीच, म्हणजे तुम्हाला ग्राउंडचा अनुभव सुद्धा आहे. ऑल द बेस्ट असेल. नागले संघाने टॉस हरलाय. तुम्ही टॉस जर जिंकला असता तुमचा निर्णय का असता? आम्ही पण फलंदाजी घेतली असती. म्हणजे त्यांनी बॅटिंग घेतल्या म्हणजे तुम्हाला फिल्डिंग करायचं आहे. तुमच्या मनासारखा निर्णय लागला नाहीये. आता फिल्डिंग करायचं आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल तुमच्याकडून? 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न आमचा असेल. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की खोलांडे संघाने प्रथम नाणेफेक जिंकले आणि बॅटिंग स्वीकारले आणि नागले संघाला फिल्डिंगसाठी आमंत्रित केले. थोड्याच वेळात आपण लाईव्ह ॲक्शनमध्ये या मॅचमध्ये सुद्धा येऊया. तोपर्यंत चालू असलेल्या मॅचमध्ये जाऊया. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेले आहेत आमचे साथी समालोचक मित्र प्रदीपजी लोखंडे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद दर्शन झिडपके. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. एका बाजूने आपण पाहतोय जयेश फरले, तर एका बाजूने विकास हरवटे असे 2 सलामीवीर उतरलेत. एक माफकचं आव्हान ठेवलं गेलंय. आपण टार्गेटचा जर विचार केला तर 24 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 17 धावा या बनवल्यात. 18 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. एक माफकचं आव्हान
शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा या संघासमोर जयेश ऑन स्ट्राईक. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बाळू दळवी. पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल ड्रॉप, जीवनदान. हितेश जाबर होते तिकडे आणि त्यांच्याकडनं हा झेल सुटला गेलाय, झेल ड्रॉप झालाय. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद पहिल्या बॉलवरती दिला गेलाय, जीवनदान. बघा धावा तर भरपूर कमी धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे बघा शफल होऊन खूप चांगला फटका ते खेळला गेला, क्षेत्ररक्षक आले तिकडे, मात्र बघा चांगला झेल पकडला गेला अगदी बाउंड्री रेषेजवळ. फलंदाज बाद. विकेट इथे डाऊन झालेली आहे. नव्याने फलंदाज गणेश हा फलंदाज इन झालाय. दोन्ही बंधू आता खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतील, जयेश आणि गणेश. गणेशने देखील आलेला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या सक्सेसफुल तो ठरलेला आहे. ठोकला षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. 17 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या होत्या. 18 धावांचं माफकचं आव्हान हे ठेवलं गेलंय. 18 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. चेंडू कनेक्शन प्रॉपर झालेलं नाही आहे. इथे शाहिद इकडे चेंडूला उचलेल फेकील तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव ही कंप्लीट झालेली आहे. एका धावेने धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 10 धावींची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाही आहे. या सिंगल धावेने धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 9 धावींची आवश्यकता आहे. ऑन साईडला हा फटका देखील गेला. क्षेत्ररक्षक आहे आता चेंडूच्या जवळ पोहोचला होता. पुन्हा एकदा एक सिंगल धाव ही कंप्लीट केली गेली. या सिंगल धावेने धावसंख्या 10 या आकड्यावरती द्वैरंकात धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. मॅच जिंकण्याकरता अजूनही 8 धावेंची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 8 धावा. बघा अजूनही 18 चेंडूमध्ये 8 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. ज्या प्रकारे बॉलिंग केली होती शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा या संघाने, त्याच प्रकारे ते बॉलिंग करावी लागणार आहे. आपण पाहतोय गणेश फरले आणि विकेट मेडन ओव्हर टाकलं गेलं होतं. या स्पर्धेचं पहिलं विकेट मेडन षटक राहिलंय. विकास हरवट याने देखील चांगली बॉलिंग केली होती. इथे आपण पाहतोय हलकीशी अपील झाली होती, मात्र अपील ही फेटाळून लावली गेली. एक धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता. गणेश आणि जयेश अशी ही जोडी आपण पाहतोय. आता स्ट्राईकवरती पाहतोय आपण जयेश याला. नॉन स्ट्राईक एंडवरती गणेश, आणि बॉलिंगमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. फुल टॉस चेंडू आहे. चेंडूने उंची घेतली, लांबी किती घेतली पाहूया. 6 धावा मिळतील एवढी लांबी घेतले चेंडूने. ठोकलाय षटकार. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे स्कोर इज लेवल
आता फक्त एका धावेची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. स्कोर हा लेव्हल झालेला आहे. एका धावेची आवश्यकता असेल. इथे आपण पाहतोय आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हितेश आलाय चेंडूच्या खाली आणि बघा चांगला झेल पकडलाय. म्हणजे एक धाव घेण्यासाठी अजून भरपूर स्ट्रगल करावा लागणार आहे. सतरा धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. मॅच जिंकण्याकरता फक्त एका धावीची आवश्यकता आहे. नव्याने फलंदाज चंद्रकांत फरले. सॉफ्ट हँडने हा चेंडू देखील काढला गेलाय. स्ट्राईक रोटेट झाली. एक सिंगल धाव आली आणि अशा प्रकारे हा सामना इथे शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा या संघाने जिंकलेला आहे. DJ Manish